नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण टाइम अँड वर्क मधील टाइप 8 बघणार आहोत. बघा, या टाइप 8चं नाव आहे की संयुक्त कामावरून स्वतंत्र कामाचा वेळ, असं त्या टाइपचं नाव आहे. बघा, इथं आपल्याजवळ दिलेले आहे की ए बी सी तिघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे ए बी आणि सी, म्हणजे बघा, जेव्हा ए प्लस बी आणि प्लस सी तिघ जण मिळतात ते ए काम किती दिवसात पूर्ण करतात म्हणते 12 दिवसात. जर बी चा विचार केला आपण तर बी जो आहे हा एकटा ते काम 24 दिवसात करतो म्हणते. आणि जर सी चा विचार केला आपण तर सी जो आहे तो एकटा काम 48 दिवसात पूर्ण करतो म्हणते. तर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल, म्हणजे आपल्याला ए लपवलेला आहे, बी आणि सी दाखवलेला आहे. लक्षात आलं का? तर मग ठीक आहे, आपली इथपर्यंत गणित तुम्हाला समज असतेच की काय एलसीएम काढणं. एलसीएम किती आला तर 48. मग घेतला आपण. तर जर घेतला आपण की 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, म्हणजे इथं आले 4. म्हणजे जर तिघ जण मिळून काम करणार एका वेळेस ते 4 काम करणार. 24 1 24, 24 2 48 आणि 48 1 48. मग आता प्रश्न आहे की बी किती दिवसात काम करते? 24 दिवसात. सी किती दिवसात करते? तर 48 दिवसामध्ये. काम किती? 48. म्हणजे 48 गुलाबजामुनचा डब्बा आहे. बी त्याला 24 दिवसात खाते, म्हणजे एका दिवशी किती खाणार आहे तो 2. सी 48 दिवसामध्ये 48 गुलाबजामुन खाते, म्हणजे एका दिवशी किती खाणार आहे हा? 1 गुलाबजामुन खाणार आहे. आणि जेव्हा ए बी सी मिळून ते खातात तर 4 दिवसात खातात. मग मला सांगा, हे झाली क्षमता, तिघा जणांची क्षमता. मग आता तुमच्या लक्षात आलं का की हे तिघा जणांची क्षमता आहे, त्यातून बी आणि सी ची जर मायनस केली, म्हणजे ह्या 4 मधून जर या दोघा जणांची क्षमता मायनस केली तर आपल्याला ए ची क्षमता माहित पडेल. बी ची एका दिवसाची क्षमता आहे 3, सी ची एका दिवसाची क्षमता आहे 1, तिघा जणांची क्षमता आहे किती? 4. म्हणून 4 -3 = 1. तर हे 1 जो आहे हे झाली ए ची क्षमता. म्हणजे ए ची क्षमता आली आपल्याला 1. तर ए ला काम करायचं आहे किती? 48. आणि ए ची क्षमता आहे 1, तर ते काम होणार आहे 48 दिवसात पूर्ण. किती दिवसात होणार आहे? 48 दिवसात. ओके, म्हणजे ते काम किती दिवसात पूर्ण होणार आहे? 48 दिवसात. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा आपला. ए बी सी मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, घेतला आपण ए प्लस बी प्लस सी. एक काम किती दिवसात करतात? 10 दिवसात पूर्ण करतात. बी एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो म्हणते. बी एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर सी त्याच कामाला 40 दिवस लावतो. एलसीएम घेतला आपण. एलसीएम घेतला किती आला? 40. ठीक आहे, एलसीएम 40 आला. मग घेतली इफिशियन्सी, म्हणजे तिघही जणांची क्षमता. याची क्षमता येणार आहे 4, याची क्षमता आहे 2 आणि याची क्षमता आहे 1. पुन्हा बी ची क्षमता झाली 2 आणि सी ची झाली 1, तर हे झाले किती? 3. तिघा जणांची क्षमता आहे 4, म्हणजे 4 - 3 = 1. म्हणजे हे काय झालं? हा जो 1 आहे हा झाली ए ची क्षमता. म्हणजे ए एका दिवशी एक काम करतो. तर एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करणार आहे? तर 40 भागिले 1 = 40. म्हणजे ते 40 दिवसात पूर्ण करणार आहे. समजला? आता हे जे तिसरं गणित आहे हे तिसरं बघा, थोडंसं पॉज करा, स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ना? नाही तर मग मी आहेच. आपलं पाहिलं, ए प्लस बी प्लस सी मिळून एक काम 15 दिवसात करतात. ओके, बी एकटा ते काम 30 दिवसात करतो. बी एकटा ते काम 30 दिवसात करतो. आणि सी एकटा त्या कामाला 60 दिवस लावतो. ओके, मग एलसीएम किती झाला याचा? 60. ओके भाई. त्याच्यानंतर मग 15 चौक 60. जेव्हा ए बी सी मिळून काम करतात तर एका दिवशी ते 4 काम करतात. बी एकटा जर करायला गेला तर किती काम करतो? तर 2 काम करतो. आणि सी काम करतो 1. म्हणजे ए बी आणि सी ची एकत्रित क्षमता किती आहे? 3. तिघा जणांची क्षमता आहे 4. म्हणजे 4 - 3 = 1. म्हणजे काय? तर 1 झाली ए ची क्षमता. काम आहे 60 आणि याला करायचं आहे 1 ने, तर किती होणार आहे? 60 उत्तर येणार आहे. म्हणजे याचं उत्तर आहे 60 दिवस. ह्यात जर गणितात आपण इथं आलो आणि विचार केला तर ए बी सी मिळून, आता पॉज करायचा, पॉज करा आणि सॉल्व्ह करा पहिले, नंतर मग पाहू आपण.
की इथं आलो आपण ए प्लस बी प्लस सी मिळून एक काम 8 दिवसात करतात. बी एकटा ते काम किती दिवसात करतो, तर बी एकटा ते काम करते 16 दिवसात आणि सी एकटा ते काम करते 32 दिवसात. एलसीएम घेतला 32 आला, 8 चौक 32, 16 दुने 32 आणि 32 एक 32. तेच बी आणि सी मिळून करतात 3 दिवसात आणि ए बी सी मिळून करतात 4. म्हणजे याची क्षमता झाली 3, याची झाली 4. म्हणजे 4 - 3 इज इक्वल टू किती आला 1. ए झाली ए ची क्षमता. तर एकटा एक काम ते किती दिवसात पूर्ण करणार, तर तुम्हाला माहीतच आहे 32 भागिले 1 इज इक्वल टू 32. म्हणजे 32 एक 32. तर त्याचं उत्तर आहे 32 दिवस. किती दिवस आहे 32 दिवस. त्याच्यानंतर 5वं गणित पॉज करा, अगोदर तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. तुमचं सॉल्व झालं का पुन्हा व्हिडिओ प्ले करून बघा उत्तर आपले मॅच होतात का. ठीक आहे, बघा ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. बी तेच काम 36 दिवसात पूर्ण करतो आणि सी जो आहे त्याच कामाला 72 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे, तिघा जणांचा एलसीएम इथपर्यंत गणित सगळ्यालाच येते. इथं आले किती 72. 18 एक 18 दुने 36, 18 तिक 18 चौक 72, 36 दुने 72 न 72 एक 72. पुन्हा तेच काय आलं, इथं आले किती 3. म्हणजे हे दोघं जणांची क्षमता आहे 3 आणि तिघा जणांची क्षमता आहे 4. म्हणजे 4 - 3 इज इक्वल टू 1 आणि हा 1 आहे ए ची क्षमता. म्हणून काम किती आहे 72. म्हणजे 72 भागाकारात 1 इज इक्वल टू 72. तर आपल्याजवळ उत्तर आलं 72 दिवस. समजलं मित्रांनो, आपण बरोबर बेसिक टू ॲडव्हान्स लेवल चाललो आहे बरोबर. तर असे व्हिडिओ आपण बनवत चालू. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं गणित आहे 9 संयुक्त कामावर स्वतंत्र कामाचा वेग. ठीक आहे, तर आपण याला नंतर पाहू.